हा बघा इकडून दूर निघतो हा बघा चुलीवरचं जेवण. चुलीवरचं जेवण. गॅस टंचाईमुळे तिकडे मेनू लिहिलेले आहेत. अरे बापरे, इकडे एक जोडा बसलाय, इकडे सिंगल माणूस आहे, इकडे एक कपल आहे, ही फॅमिली आहे. आम्ही पोहोचलो 8 म्हणजे 3 तास लेट. आणि गाडी बघा, ड्रायव्हर स्लो होते. फायनली आम्ही रूम मध्ये पोहोचलेलो आहोत. चांगला व्ह्यू आहे हा, पण काय तो दिसत नाही ना आम्हाला. काय बॉम्बस्टिकचा म्हणजे मस्त वाटेल जरा बघ ना. आणि हे सगळं थंड झालेलं आहे. आमचे आयटम आहेत. हा स्टार्टर्स. हाय हॅलो नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं जॅग्निका चॅनल मध्ये आणि अजून एका नवीन नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये. आणि आज मस्त खूप दिवसानंतर असं काहीतरी सकाळी लवकर आम्ही उठून कुठेतरी चाललोय, जे की तुम्हाला कळलंच असेल. आमचा इथे पसारा आहे. पसारा म्हणजे ते नेहमीप्रमाणेच आहे. बॅग जरी असेल ना, ही बॅग जरी असेल तरी झोला हा लागतोच. मग तो आम्ही झोला भरला आणि मस्त गावाला जाऊ फिरायला जाऊ कुठेही, पण आम्हाला झोला हा लागतो. सो फायनली आम्ही रेडी झालेलो आहोत आणि कुठे चालले ते तुम्हाला ऑन द वे कळणारच आहे. आणि वाजलेत आता 8. आणि सडन प्लॅन आमचं काय होते आम्हाला कळत नाहीये. 1-2 दिवसामध्ये झाला. हा, असं सडनली प्लॅन झाला आणि काहीच आमची प्लॅनिंग नाहीये, जे की पुढे तुम्हाला सांगेन काय काय झाली स्टोरी. आणि आज पहिल्यांदा बाबू पण असं झालेला आहे ना, श्रियान बाबू लवकर उठलेला आहे आमचा. तो आम्ही लवकर उठला. वेळेस नेहमीच तो लवकर उठतो आमच्यासोबत, आपण जाता वेळेस, पण तो खात नाही कधी सकाळी. आणि आज त्याने फर्स्ट टाइम नाश्ता मला होतं खाऊ दे. मग त्याने नाश्ता पण केला. म्हणजे मध्ये टेन्शन नाही आता गाडीमध्ये. त्याला नाश्ता बनवायचा आहे, नाश्ता करायचा आहे, हे करायचं आहे, काहीच नाही. डब्बा बनवून घ्यायला लागतो मला. त्याच्यामुळे ते मला झंझट राहिलेलं नाही. मस्त आम्ही सगळी चालू, फक्त आम्ही नाश्ता नाही केला, श्रियानने केलेला आहे. आणि माझा आजचा आउटफिट दिसतोय, मस्त कॉलर फिट घातलेला आहे आणि छोटीशी आज बॅग आहे आणि झोला आहे. जास्त कपडे आम्ही घेतलेच नाही. आणि आमच्या पोरगाला काय झालंय काय माहिती, कोपऱ्यात बिचारा रुसलेला आहे. काय झालं श्रीयू? झोप नाही पूर्ण बोल. झोप नाही पूर्ण झालेली आहे. चला आता आम्ही ब्लॉग कंटिन्यू बघायला खूप मजा येणार आहे. सो कुठे जाणार ते तुम्हाला कळेलच पुढे. डिक्की फुल झाले, एकदम फुल. बसता नाही येणार, जागा नाही आम्हाला. एक झोला घेतलेला आहे ना, तर आम्ही पुढेच ठेवलाय माझ्या सीटवर. आता करणार काय, जाणार कसे, हा प्रॉब्लेम आहे. एवढा सामान आहे. बेबीचे सामान पण बाबू घेतलाय. हा बघ बेबीचे सामान. हा एवढा. अरे बापरे. आता आपण कॅरियर लावूया. एवढी मोठी डिक्की असून पण ही अवस्था आहे आपली. कॅरियर लावूया आपण, म्हणजे नो प्रॉब्लेम. बॅगा वर टाकल्या की चाललो. भूक लागले, आता नाश्ता करायचंय. वाजत किती 11:15. ऊन लागते खूप. ऊन सगळे तापलेले आहेत. आणि गॅस टंचाईमुळे तिकडे मेनू लिहिलेले आहेत. अरे बापरे, नवीन मेंबर कसे कोणत्याला बघते. आमचा स्टियान झोपला, बाबू उठला. हा उलट झालं. गॅस टंचाईमुळे मेनू लिमिटेड आहे. हो. ते काय समोर दिलीत ना एंट्रीला. म्युझिक करून तुम्हाला कळलंच असेल आम्ही कुठे चाललोय. आमचं कोकण मालवण. आणि बऱ्याच दिवसांनी, बऱ्याच महिन्यांनी आणि एकत्र फॅमिली ट्रिप करतो. फॅमिली ट्रिप. हा फॅमिली तुझ्या सबस्क्रायबर्सला सांग, त्यांनी आमच्या दोघांना बघितलंय, पण जे नवीन सबस्क्रायबर्स आहेत त्यांनी नाही बघितलं. आता पाहिजे किती दिवसात ना आपण इथं कारण की आमचा नवीन मेंबर ऍड झालेला आहे. हे बघ, आहे ना बबडू आमच्या. अरे बापरे, आमच्या आव्यान, छोटूशा आव्यान थोडा हे झालाय. आव्यान बघा काय झालाय. सो फायनली आम्ही चाललेलो आहोत मालवणला. आणि आमचा अचानक प्लॅन झालेला आहे, जे की नेहमी सारखाच यांचा प्लॅन होता. अचानक म्हणजे किती 4 दिवसावर प्लॅन झाला. आणि आता भूक एवढी लागली होती ना, आम्ही थांबलो मध्ये. पण आता तुम्हाला माहिती आहे गॅस टंचाई, चुलीवरचं जेवण बोलते अर्धा तास जाईल जेवायला, म्हणजे जेवण बनवायला. आणि आमच्याकडे काय तेवढा टाइम नाही, ऑलरेडी लेट झालेला आहे. बोलले चला पुढे बघूया कुठेतरी. जस्ट नाश्ता करून आलेलोच आहोत. थोडासा पोट भरलेला आहे, थोडासा खाली झालेला आहे. आता पुढे जाऊ, जेवू. पुढे कुठे हॉटेल किंवा मग खानावळ असं काय. आम्हाला ऍक्च्युली फिश खायची आणि चांगलं हॉटेल असं कुठलं भेटत नाहीये, म्हणून आम्ही शोधतोय रस्त्यामध्ये कुठे तिथे चांगली खानावळ भेटेल तिकडे आम्ही.
ना तर तिकडचं फेमस डिश खायचंय असं आमचं हेतू आहे. चला फायनली खूप टायमानंतर आता आम्ही जेवायला उतरलेलो आहे हॉटेल कोकणी स्वादमध्ये आणि खूप भूक लागलेली आहे. आणि हा बघा इकडून दूर निघतो बघा काय चुलीवरचं अरे जेवण. हा चुलीवरचं वाटतंय ना. चुलीवरचं जेवण. बाबूला खूप भूक लागली तो बघ झाली त्याची पाणी हा बॉटल खाली कोणती आता बघूया कोणती आहे ती. पाणी बॉटल पाणी बॉटल घे बाबूची. भात त्याला सो पाहिजे. फायनली आमची प्रॉन्स थाली आलेली आहे. कारण गॅस नाही त्याच्यामुळे टाइम लागतोय आणि हेच रेडी होतं मग आम्ही हेच घेतलं पहिले. आणि खूप भूक लागली. दुसरी गोष्ट म्हणजे मला तिखट लागलेली आहे खूप. आणि वाजले 4:15 जेवायला. कारण आम्ही हॉटेल एक एक बाबू बघ कसं झोपलाय. आणि इकडे हा बघा हा मस्त झोपला इकडे. हवेशीर आहे. इकडे एक जोडा बसलाय. इकडे सिंगल माणूस आहे. इकडे एक कपल आहे. ही फॅमिली आहे ती फॅमिली आहे. सो ठीक आहे. किती वाजले आता? टायमिंग होता आमचा 5चा आणि आता आम्ही पोहोचलो 8 म्हणजे 3 तास लेट. 3 तास लेट. आणि गाडी बघा ड्रायव्हर स्लो होते. मस्त. रस्ता कसा होता ते सांग. आता गाडी इकडे पार्किंगला लावली आणि ही गाडी आली आमची लगेज न्यायला. इथून आम्हाला ही गाडी लगेज घेऊन रिसॉर्टवर घेऊन जाणार. बाय कर स्टियान, बाय कर, काय कर? बाय कर. टुमारो आपण बघायचा पाणी. हा चला चला जा, जा, चल. फायनली आम्ही रूम मध्ये पोहोचलेलो आहोत आणि अंधार पडलेला त्याच्यामुळे एवढं काही दिसणार नाही. तुम्हाला सकाळी दिसणार आहे काय कशी आहे ती. आम्ही पण सकाळी बघणार आहोत कसं काय आहे ते रूम. एवढा इकडे चांगला व्ह्यू आहे हा. आहे. पण काय तो दिसत नाही ना आम्हाला. रात्र झालेली आहे. आता ही आहे आमची रूम आणि एक आहे ही हर्षाली सुनायची. आणि ही आहे आमची. मिस्टर आणि मिसेस वैद्य आणि इकडे मिस्टर पाटील. आणि मिसेस पाटील. या रूम मध्ये बोल. स्टियान बाबू कुठे आला. अरे बापरे त्याला कुठे फोन दिसला. हा बाबूला फोन दिसला. ब्लॅक कलरचा फोन दिसला बाबूला. बाबू खुश झाला. काहीतरी वेगळा असं काय बॉम्बस्टिकचा असं म्हणजे मस्त वाटेल जरा बघ ना आधी ना घे ना दाखवला ना मी. दाखवला ना काही ते मस्त टीव्ही छोटासा आहे. आणि हा बेड आणि श्रियांची आवडती वस्तू म्हणजे फोन. फोन आहे. आणि इकडे मस्त इथे मेकअप आणि इथे छोटासा वॉर्डरोब आहे. छोटासाच आहे वॉर्डरोब. आणि इथे केटल आहे आणि हा आहे वॉशरूम. चप्पल घाल ना रे. सो फ्रेश झालो आणि आता चप्पल घाल. डिनरला आलोय आणि सगळे बसलेत आमचा वेट करतात. स्टियानला भूक लागली त्याच्यामुळे भरवत बसलो. तुझा कॅमेरा अंगावर चुकतोय हे दिसतंय ना. कुठे नाही दिसत. आणि तुला सांग. हे सगळं थंड झालेलं आहे. आमचे आयटम आहेत. हा स्टार्टर सध्या थंड झालेला आहे. पहिला खातो आणि मग ऑर्डर गरम करून नाही भेटणार बरं. मस्त डिनर झालेला आहे. आलिशा दीदी बाबू इथे नाही आहे. सो आलिशा दीदी श्रियान बाबूला तुझी आठवण आलेली आहे. आणि आता झोपायची टायमिंग मस्त थोडा वेळ आम्ही गप्पा मारल्या. बराच वेळ बसलो आणि आता म्हटलं आज लवकर झोपूयात आणि उद्या लवकर उठायचं आहे. कारण की उद्या आम्हाला भरपूर काय 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 करायचं आहे. हा कुणाल मामाकडे बाबू गेला आणि आता बाबू आलाय घरी. सो मस्त वाटलं. तर आजचा दिवस पूर्ण आमचा ट्रॅव्हलिंग मध्येच गेलेला होता. जास्त काही व्हिडिओ शूट पण नाही केलेला आहे. जास्त काही बोलायला पण नाही मिळालं कारण की ट्रॅव्हलिंग मध्ये काय बदल आणि काय जास्त दाखवणार. सो उद्यापासूनचे जे ब्लॉग असणार तेव्हा खूप मजा येणार आहे. आणि फायनली आमचा अचानक भयानक प्लॅन झाला कोकणचा आणि आम्ही कोकणला आलो मालवणला. आणि श्रेयन बाबू आमचं काय बोलतो माहितीये. बाबू तू कुठे आलास. हा बाबू कुठे आला. कोकणला आला. ऐकलं का. काय करायला आला बाबू. बोला एन्जॉय करायला. हा हो बाबा रिमोट भेटले त्याला. हे लावलंय. त्याचं इथे आल्यापासून एकच झालं. एक तर तो बेडवर जम्प मारतोय नाहीतर मग 3 रिमोट घेतो. टीव्हीचा आणि तो सेटअप बॉक्सचा आहे ना. आणि एक एसीचा रिमोट त्याने घेतलेला आहे आणि ते रिमोट घेऊन तो फोन वगैरे लावतो. त्याची मजा चालू. इकडे एक फोन आहे तिथे तो मजा करत बसलेला आहे आणि मस्त मजा वाटली ना. निकेशला कसं वाटलं. निकेश ड्राईव्ह केलेली. झोप आली मला. हा अर्धी ड्राईव्ह रात्री लेट निकेश उठलो. सॉरी लेट झोपलो. आमचं तर ठरलेलंच आहे. आणि पूर्ण दिवस जागा होतो आणि अर्धी थोडीशी ड्राईव्ह केली. हा, अर्धी drive नाही, थोडीशी केली. ड्राईव्ह केली आणि आता लवकर उठून जायचं आहे. मग आता झोप आलाय. ह्याची झोप पूर्ण आहे पण हा झोपणार आहे की नाही माहिती नाही. त्याचं काय हा जर समजत नाही नाहीये. झोपला तर आमची परत झोप. कारण काल रात्री आम्ही 3 वाजता झोपलो दोघं पण. आणि हा जवळजवळ 2:30 झोपला बाबू आणि आम्ही 3ला झोपलो आणि लगेच सकाळी 6 वाजता उठलो आणि मग अख्खा दिवस ट्रॅव्हलिंग मध्ये जरा पण आम्ही झोपलो नाही.
सो असा कंटाळा नाही आला ना असा कंटाळा नाही आला. हा, कसं फक्त थोडासा असं late वाटते पोहोचलो. की मग लेट पोहोचलो आणि जी मज्जा होती एंटर केल्यावर जी आम्हाला मज्जा वाटली संध्याकाळची ती आमची मिस झाली कारण की जो सनसेट होता ना सनसेट व्ह्यू तो खूप छान होता जो की आम्हाला उद्या बघायला मिळणार आहे. आणि इथे आल्यावर लगेच आम्ही ह्याच्या बाहेर गेलो ना आमच्या रूमच्या की समोरच समुद्र आहे ना तुम्हाला मामाकडे गेला मस्त बोटी वगैरे खूप छान वाटते व्ह्यू. तो आम्ही सकाळी म्हणजे दिवसा एन्जॉय करणार आहोत कारण की आम्हाला रात्री आल्यावर काहीच नाही ते बघायला मिळालं आहे. सो उद्याचे ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आणि ब्लॉग मध्ये आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. ब्लॉग आवडत असेल तर लाईक करा. तुझं काय झालं कार्बन कॉपी नेक्स्ट ब्लॉग मध्ये. ओके तोपर्यंत गुड नाईट, बोल श्रीयू. स्वीट ड्रीम, शबा केर, शुभरात्री, बाय बाय, फ्लँकिश डे. बाबू कुठे आलाय बाबू कुठे आला? गल्ली नाही कुठे आला फिरायला? कुठे आलाय कोकणात आलेला आहे बाबू आमचा आणि मजा करणार आहे उद्या पण बाबू. चलो. त्याला कारण मी उद्या स्विमिंग पूल मध्ये घेऊन जाणार. कुठे बाबूला मी टुमारो कशामध्ये घेऊन जाणार? हा असं जम्प मारणार. कशामध्ये जम्प मारणार? जम्प कशामध्ये मारणार? जम्प मग नको नको, ठीक आहे चला. चला बाय.